मित्रांनो आपल्या सोबत आहे सातारा एक्सेस बलमा, ज्या बैलांना अखंड महाराष्ट्र गाजवला आणि राजधानी साताऱ्याचं नाव केलं. त्या बैलाचा एक सुवर्ण काळ होता की जाईल तिथं गुलाल आणि 2-3 पहिल्या नंबरात असायचा. आज मैदानात दिसलेला आहे भरपूर दिवसातून. आज बघूया की अपयश बघितले आणि यश पण भरपूर बघितले. आता आज कुणासोबत पाहाल? काय त्या बैलाचं नाव आता, त्या बैलाचं नाव काय बरं आता मला आठवना. त्या बैलावर चांगली गाडी पळाली आज. बऱ्याच दिवसानंतर पळाला बैल, 1.5-2 महिन्यानंतर बैल पळाला, पण बैल चांगलाच पळाला. लय दिवस सगळ्यांची पण इच्छा होती की बैल मैदानात यावा, म्हणून आज अक्षय शेटने केलं नियोजन. आज बैल पळा चांगला, आमच्या मनासारखा बैल पळा. आता हाय याकडून अपेक्षा राहायची, बघू आता. आता बलमाकडं बघितलं ना तर सगळ्यांना वाटतं की बलमा फायनलला राहावं, कारण या बैलानं एक स्वतःची वेगळी ओळख करून दिली. सातारा एक्सप्रेस बलमा हरीण हाय आता सगळ्यांची इच्छा, सगळ्यांची इच्छेनं बघू आता काय होतंय. नशिबानं राहिलं तर, नशिबानं आलाच मधनं कडबीड आली तर राहिलंच बैल. त्याची काय आता आमच्याकडून तर अपेक्षा लय जण राहायची. आता शेवट नशिबाचा खेळ, दिवस प्रत्येकाचा असतो. त्यामुळे काय आता लय दिवसातनं बैल बाहेर काढला, तसा बैल चांगलाच पळालाय. हाय अपेक्षा त्याकडून राहायची, आता बघू राहिला तर. आता किती वर्ष झालं हा पळतोय बलमा? तसा बैल आता 8-9 वर्ष झाली बैल पळतोय. म्हणजे आपलाच बैल असं म्हणावा असेल की एकमेव बैल असेल अख्ख्या महाराष्ट्रात की एवढा जास्त वर्ष झालं बैल पळतोय. 8-9 वर्ष झालं बैल, नाही तर कुठलाच बैल नाही असा की महाराष्ट्रात एवढा वर्ष झालं बैल पळालाय आपला. त्याकडून आपल्याला काय अपेक्षा नाही. आता पळू अगर नाही पळते ना, फक्त आता बघू आज काय होतंय काय त्याच्या. मित्रांनो बलमा भरपूर वर्ष पळालेला आहे, कारण बंदीच्या आधीपासून तो बिनजोड वगैरे करतोय. बलमाचं नाव असंच झालेलं नाही. आता जे नवीन आहेत मुलं आता ह्यात पडलेत ना तुमच्यासारखीच, त्यांना वाटत असेल की बलमा आता का पळत नाही, का गती कमी झाली? काय तर त्यांना सांगायचं, ते आता ह्या नादात नवीन आलेत, पण त्यांनी ह्याच्या आधी बैलाला बघितलं ना बैल किती पाहायचा किती नाही ती. त्याच्या आधी यांनी बघितलं असेल ती म्हणली असती बैल किती पोहते. आता बैल आता दाखवून दिली परत त्यांना 1-2-3 महिन्यात, की परत दाखवून दिली बैल त्यांना पण किती पोहते आणि किती नाही ती. ज्यावेळेस पावसाळा येतो त्यावेळेस पळ कमी येतो का हो त्याचा? हो, जरा पावसाळ्यात पण बैल आपण बसूनच ठेवतो आणि बैल पण जरा आपला कमी पोहतो. त्यामुळे आपण बैल पावसाळ्यात काढतच नाही. आता तुम्ही बघितलं 2-3 महिने काय बैल बाहेर नव्हता. आता ऊन पडलं एक 10-12 दिवस, त्यामुळे बैल आता काढला. मग आता एवढ्या दिवसातून बैल बाहेर काढायचा, रोज गुलालात असेल तरच पैरे भेटतात. आता पैरे भेटतात का? नाहीत आता साधी पैरे भेटत नाही. ज्याचा पळतोय त्याला आता पैरा आहे. ज्याचा पळत नाही ना त्याला कोणी विचारत पण नाही. शेजारी माणसं गेली तरी विचारत नाहीत तुमचा बैल एवढा बैल मोठा असून काय उपयोग. ज्याचा पळतोय ना त्यालाच आता हे पैरे नाही तर नाहीत पैरे परत. म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला इतिहास कोण बघत नाही बघत. इतिहास आधीचा कोणी इतिहास बघत नाही. आता तुमचा चालला पोहतोय ना तर तुम्हाला हे, जर आता तुमचा पळत नसला तर तुम्हाला पैरे पण नाहीत आणि तुम्हाला विचारत पण कोण नाही. असा विषय ह्या क्षेत्रात आता. नाहीतर आधीचा मस्त तुमचा इतिहास असू दे, तुम्ही 10 वेळा हिंदी केसरी असला तरी विचारत नाहीत. असा विषय झाला आता बैलगाडी क्षेत्रात. मित्रांनो ते लाखातले शब्द बोललेत, कारण काय तर बैलगाडी क्षेत्र असं झाले की आता जो चालू लागू लढत आहे त्यालाच फक्त पैरे मिळतात. ज्या बैलाने इतिहासात नाव नोंद करेल असं तो पळालेला आहे, इतिहास घडवलेला आहे, त्या बैलांना देखील पैरे भेटत नाहीत. म्हणजे बैलगाडी क्षेत्र जुन्यासारखं राहिलं नाही. जुन्यासारखं नाही आता, म्हणजे जुन्यासारखं काही बैलगाडी क्षेत्र राहिलं नाही. ज्याचा पळतोय ना त्याला त्या क्षेत्रात म्हणतोय आता. ज्याचा पळत नाही ना त्यानं आपलं न आलेलं बरं आठ, कारण की पैरेच देत नाहीत माणसं. तुझा पळतोय का आता तर नाही पळत, मग काय माणसं म्हणतात राहू दे परतच्या अड्ड्याला करू, पुढच्या अड्ड्याला करू असं म्हणतात. आम्हाला पण याच्यात अडचणी आता, पण आज बैल पाळाय आमच्या मनासारखा. आता बघू इथं पुढे काय होतंय काय नाही ते कळलं. पण बलमानं सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्यात सगळ्यांच्या. नाही तिनं अपेक्षा म्हणजे आता काय तिनं अपेक्षा ठेवली नाही. त्याच्याकडून आम्हाला अपेक्षा पण नाही त्यानं इथनं पुढे पळावं अगर नाही पळावं. पण आपलं कसं पोरांच्या ह्याच्यासाठी आणि फॅन फॅमिलीच्या ह्याच्यासाठी बैल आपला पळतो आणि आपण त्यासाठी बैल पळावला. नाहीतर आपण बैल पळवणार पण नव्हतं. बैल बांधून होता एवढे दिवस, तुम्ही पण बघितलं बैल काय पळावला नाही. फक्त फॅनची सगळ्या इच्छा होती बैल एकदा मैदानात दिसावा, बैल पळावा. पोरांची पण आमच्या गोठ्याची सगळ्यांची इच्छा होती, त्यामुळे बैल आम्ही काढला आणि आज पळा बैल चांगला आमच्या मनासाठी. मित्रांनो सगळ्यांची इच्छा असते की बलमा मैदानात दिसावा, कारण बैलगाडी क्षेत्रातला एक वेगळा छापा उमटवणारा बैल म्हणून बलमाकडे बघितलं जातं. कारण त्याचं शरीर बघितलं, त्याचा पळ बघितला
सगळ्यांच्या पेक्षा काहीतरी वेगळं. सगळ्यांच्या पेक्षा काहीतरी वेगळं म्हणजे महाराष्ट्रात असा कुठला बैल नाही की त्यासारखा तर कुठला बैल नाही. तो जी पळतो बैल हारनागत ती उड्या घालत ती म्हणजे आज तागायत कुठला बैल पळला पण नाही. इथनं पुढे घडल का नाही घडल ती पुढचा इतिहास आता काय आपण सांगू शकत नाही. पण आता तर महाराष्ट्रात एकमेव असा बैल आहे की हारनागत बैल पळतो. आता इथनं पुढे मग काय माहित बैल होईल लागत नाही. ज्यावेळेस या गोष्टी सगळ्या घडत असतात टॉप मधल्या बैलासोबत, त्यावेळेस काय अनुभव भेटतो? नाही अनुभव आहे म्हणजे आता आम्ही ह्या 2-3 महिन्यातले अनुभवले. कारण की संघर्षाच्या काळात नाही कोण येत म्हणजे आपल्या शेजारची पण आपल्यावर येत नाहीत. जेवढे आपल्या शेजारचे येत ना तेवढेच आपल्याला चिटकून उभे राहतात. कारण की बैलगाडी क्षेत्र आज झाले की बैल पोहतोय तर तुम्हाला इज्जत आहे. नाही तर बैल एकदा पाहायचा बंद झाला की तुम्हाला कोणी विचारत नाही, पैरे देत नाही, काय नाही. त्यामुळे आपल्याच येतात. पोरं असली गोठवली तेवढीच आपल्यावर, नाही तर परत नाही कोण विचारत आपल्याला. पण बैल एकदा पाहायचा बंद झाला की कोणी विचारत नाही. आता बैल पोहतोय तोपर्यंत सगळ्यांना विचारतात, परत नाहीत विचारत कोण कोणाला. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रातलं एक हे कटू सत्य म्हणायला लागेल, जोपर्यंत तुमचा बैल गुलालात आहे तोपर्यंत तुम्हाला फोनवर फोन, लाखो मेसेज, बरेच लोक येतात गोट्यावर भेटून जातात. पण ज्यावेळेस त्याचा पडता काळ येतो त्यावेळेस बऱ्याच मुलाखतीतून ही जाणवलंय की मालकाला शेजारने गेले तर माणूस विचारत नाही. शेजारनं गेलं तरी माणूस विचारत नाही ना. तुम्ही म्हणला ते बरं झालं म्हणला. किंवा ह्या 2 महिन्यात म्हणजे अक्षरशः कोण आलं पण नाही बरं का गोट्यावर, म्हणजे कसा आहे बैल काय आहे विचारायला. ह्याच्या आधी जेव्हा बैल पोहत होता ना तेव्हा महिन्याला आठवड्याला कोण ना कोणतरी मुलाखत घ्यायला बैलाचं याच विचाराय. पण ह्या 2 महिन्यात आहे का कोण येत पण नव्हतं गोट्यावर. म्हणजे आमच्या जेवढी गोठवलीची पोरं असेल, आमची टीम असेल तेवढीच टीम, तर कोण येत बी नव्हतं. आम्ही 7-8 जण तेवढीच. आता अड्ड्या पण बघताय तुम्ही एवढीच पोरं, नाही तर शेजारनं असं विचार गेलो तरी विचारत नव्हतं. आधी बैलाच्या मागे किती जण असायचे तुम्ही पण बघितलं ह्याच्या आधी. त्याला पोहतोय आता त्यालाच महत्व या क्षेत्रात, नाही तर नाही. त्यामुळे आम्ही लय अनुभवलं या संघर्षाच्या काळात. आज बैलांना नशिबानं साथ दिली तर आज बैल राहील 100%. मित्रांनो, अशा मालकाच्या मुलाखती का घ्यायच्या अशा बैलांच्या? कारण ह्यांनी काळ गाजवलेला असतो. या बैलांना विसरून चालत नाही. कारण जर माणूस इतिहासच जर विसरला तर भविष्य घडवू शकत नाही. माणसाने जर इतिहास विसरून गेला ना तर भविष्यात तो काय करू शकत नाही. हो तेवढं आहे. कारण की आता आधीच्या माणसांना ह्याचा इतिहास माहित नाही, बारक्या पोरांना. तेव्हा बारकी पोरं काय म्हणतात की आता बैल आला, आता पळणा झालाय, असं नाही तसं नाही. आता लय जण माहिती टीका करतात की बैल संपला, हे झालं ते झालं. पण त्याच्या आहे ना आमच्या आहे ना तर त्याचं 7-8 वर्ष पाळायची लय झालं, त्यानं लय पाळाय आमच्यासाठी त्याने. पण आता जे म्हणतात का नाही की म्हणजे तुमचा बैल संपलाय झाला, त्यानं फक्त 2-3 महिन्यानं त्याच्या ह्याच्या त्यानं फक्त आम्हाला गुलालात राहून दाखवा, बाद झाला. आम्हाला ह्याच्या पुढे काय अपेक्षा पण नाही त्याच्याकडनं. तेवढं नाही म्हणतो, काय नाही आमच्या अपेक्षाच नाही त्याच्याकडून. त्यानं इथनं पुढे पळावा अगर नाही पळावा. आता एक व्हिडिओ पण मी बघितलेला तुमच्या सोबत त्याचा गोट्यावर. बैल ज्यावेळेस गोट्यावर नुसता उभा राहिला तरी त्या व्हिडिओ बघून असं वाटतं की तुम्हाला समाधान वाटतं. हो बैल आमचा आता एवढे दिवस 2 महिने बांधून होता ना, म्हणजे आमची इच्छा नव्हतीच की बैल पळवायची. पण जर फॅनची इच्छा असती, सगळ्यांची पोरांची इच्छा असती. गोट्यात जरी आम्ही रोज असलो ना तरी आम्हाला गोट्यात जरी आम्ही बैल बघितला तरी त्यानं जाग्या उभा राहिला ना, असं त्यानं इथनं पुढे आयुष्यावर जरी बसून खाल्लं तरी आम्हाला त्याचं काही सुख दुःख नाही. त्यानं इथनं पुढे आता आम्ही काय त्याला म्हणतच नाही इथनं पुढे त्याला पळवे, त्याच्याकडनं काही इच्छा ठेवल्याच नाही आम्ही. त्यानं सगळं पूर्ण केलंय आमचं. फक्त आता इथनं पुढं त्यानं बसूनच खायचं आयुष्यभर, एवढीच आमची इच्छा आहे. काय आता निवांत गोट्या असतो, काय नाही टेन्शन नाही, काय निवांत असतो बैल, उभं राहूनच असतो बैल. तुम्ही पण बघितला व्हिडिओ काढत पण नाही बैल आपण अड्ड्या बिड्याला. मित्रांनो, ह्यालाच म्हणतात हाडा मासातला जो शेतकऱ्याचा नाद असतो बैलगाडीचा, की बैल हारो किंवा जिंको किंवा काही हो, दावणीला जरी असला तरी समाधान वाटतं. कारण त्यानं काळ गाजवलेला असतो आणि मालकासाठी तो पळालेला असतो. आपण शुभेच्छा करूया की बालमा पुन्हा एकदा जुन्या जोशात पळेल आणि मालकाचं नाव गुलाला ठेवल. धन्यवाद.